नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगून आनंद होईल की मागील 3 वर्षाखालचा सततचा जे काही थकीत पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले पण त्यांना पुरेशी मदत मिळाली नव्हती. त्यामुळे आता सरकार पुनश्च एकदा ही जी काही मदत तुम्हाला मंजूर करण्यात आली होती ती आता देण्याचं काम करणार आहे. शेतकरी मित्रांनो, मागील 3 वर्षाखालचा म्हणजेच की 2023, 24, 25 अशा प्रकारे पीक विमा 25% अग्रिम असो, 50% अग्रिम असो, कोणताही पीक विमा राहिलेला असेल तुमचा ते संपूर्ण पीक विमा मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला हे 2 कामं करावायचे आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहे संपूर्ण माहिती पाहणार. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका, कारण की महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नेहमीच मिळत राहते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे 25% अग्रिम असो किंवा 75% अग्रिम असो, जे काही शेतकऱ्यांसाठी म्हणजे की महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले पीक विमे या शेतकऱ्यांना जे काही कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही निधी मंजूर करण्यात आला तो अशा शेतीमुळे असो किंवा मतदानामुळे असो किंवा इतर कोणत्या कारणामुळे असो तुम्हाला अद्याप मिळाले नव्हते पैसे. आता ते पैसे सरकार तुमच्या खात्यावर पाठवण्याचे काम सुरू करणार आहे असे सांगण्यात आलेले. शेतकरी मित्रांनो, जे काही जारमध्ये लिहिण्यात आहे ते सांगितलं आहे 34 जिल्ह्यापैकी जे काही जिल्हे मंजूर असणार आहेत, ज्या काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असणार आहे, त्याचबरोबर जे शेतकरीचं खरंच नुकसान झालं 2023ला असो, 24ला असो किंवा 25ला असो, नुकसानासाठी ते पात्र होते, जे काही पीक विमा पीक पाहणी असते ती झालेली असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. 2023चा असो किंवा 24चा असो किंवा 25चा असो, या वर्षाचा पीक विमा तर मिळणारच आहे. पण त्याचबरोबर जे काही मागील 3 वर्षाचा सलग पीक विमा राहिला होता तेव्हा आता का मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जे काही नुकसानामुळे शेतकऱ्यांचं पीक होतं, जे काही पैसे मिळणार होते ते तर मिळाले नाही, पण शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्याला आता शेतीकडे दुर्लक्ष होत आहे आणि शेती सोडून जे काही नवीन युवक शेतकरी आहेत ते कामाकडे म्हणजे की शहराकडे वळण करीत आहेत. त्यामुळे शासनाने जे काही शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा होता तो आता वितरण करण्याचं सुचविलेलं आहे. आता हा पीक विमा जे काही तुम्हाला हेक्टरी 17,500 कमीत कमी तर जास्तीत जास्त 52,000पर्यंत जे काही तुमचे नुकसान असणार आहे, कोणतं पीक असणार आहे त्या पिकावर अवलंबून असणार आहे, लवकरात लवकर हा पीक विमा तुमच्या खात्यापर्यंत येईल. पण तुम्हाला आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक पाहिजे. त्याचबरोबर तुमची फार्मा आय डी काढली असेल तर ती काढून घ्या, जेणेकरून तुमचा पीक विमा व्यवस्थित तुमच्या खात्यावर येईल. नाही तर काही शेतकऱ्यांचे पीक विमे किंवा इतर कोणत्या योजनेचे पैसे खात्यापर्यंत येत आहेत पण केवायसी नसल्यामुळे आधार कार्डची ते वापस जात आहेत, जे तुमची ओळखपत्र तेच दाखवत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे पैसे इतर कोणी न खाता तुम्हाला येण्यासाठी तुम्ही आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक करून ठेवा. त्याचबरोबर नवीन असेल तर मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कारण की हे महत्त्वपूर्ण माहिती त्यांना पण मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी मित्रांनो की चालू वर्षाचा पीक विमा मिळाला नाही अजून आणि मागील 3 वर्षाचा काय खुसपट काढले तो. तर शेतकरी मित्रांनो, ही खुसपट नसून ही सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला काही कालावधीमध्ये पाहायला मिळेल. यावर्षी सगळं मागच्या 3 वर्षाचा पण पीक विमा एकत्र तुम्हाला पाहायला मिळेल. मी 20 तोपर्यंत धन्यवाद.